हे आहेत शहरातील नामांकित उद्योजक दादासाहेब पाटील. पप्पा मला खाण्यासाठी पैसे द्या ना. कुठे चालला रे खायला? इथेच. हे घे पैसे आणि यश दादा पण दे, दोघे मिळून खा. ठीक आहे? हो. हे बघ पप्पांनी आपल्याला खाऊसाठी पैसे दिलेत. तुला कशाला पाहिजे रे एवढे पैसे? विवेक, हा बाबा काय सुनबाईला चहा ठेवायला सांग बरं. दादा इतके सकाळी कुठे चालला? आला आठवण बरं चहा तर घेऊन जा. विज्ञप्ती, बाबांसाठी चहा ठेव. अहो लवकर बाहेर या. त्यानंतर दादासाहेबांची तब्येत खूप खालावली. हॅलो. हो सर मी आले. जे झालं ते अत्यंत वाईट झालं. बाबासाहेबांनी ना मृत्यू अगोदर ही वीज दिली होती. मला वाचून दाखवलं तिघांनी. विवेक थोडं बाहेर चल, मला बोलायचंय. चला. ही आहे दादासाहेबांनी लिहिलेली बिल. पण याच्यामध्ये मला फेरफार दिसत आहे, कारण की त्यांनी बिलमध्ये 50-50% शेअर दिला होता. पण मला तुझ्या याला कमी वाटत होतं आणि यशाच्या हिशेने आहे 80%. मला असं वाटत आहे की आपण याला complaint करू. हा बरं ठीक आहे, तुम्ही काय झालं? ठीक आहे, आम्ही बघतोय ऍटलिस्टकडे. ओके मॅम, थँक्यू. अरे गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. हॅव अ सीट. बोला ना मॅम. ही केस फाईल आहे, त्याच्यात सर्व केस रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स अटॅच आहेत. केस अंडरवेशनची आहे का? हो हो, तसंच काही वाटत आहे. अनालिसिस करून लवकरात लवकर रिपोर्ट. हो, आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये रिपोर्ट लवकरच सबमिट करू. ओके, थँक्यू मॅम.
एक नवीन केस आली आहे, विल रिलेटेड आहे. त्याच्यावरती फिंगरप्रिंटचं चेक करायचं आपल्याला. त्याच्यावरती दादासाहेब आणि ऍडव्होकेट या दोघांचे फिंगरप्रिंट सोडून जर दुसरं कोणाचे पण फिंगरप्रिंट येत असतील तर ते नोटीस करा आणि मला रिपोर्ट. ॲडव्होकेटच्या घराच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज आहे. विल लिहिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दादासाहेबांची डेट झाली. हे थोडं डाऊटफुल आहे. म्हणजे ज्याने विल मध्ये फेरफार केली तो दादासाहेबांच्या मृत्यूचे कारण तर नाही. मॅम फॉरेन्सिक रिपोर्ट आलेले. वाटलंच होतं. शिंदे गाडी काढा. बसायला टाइम नाहीये. घरातल्या सर्वांना बोला. हो मॅम, बोलावते. अहो भाऊजी लवकर या बाहेर. दादासाहेबांची केस सॉल्व्ह झालेली आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट्स आलेले आहेत. गुन्हेगार तुमच्यापैकीच एक आहे. तो आहे विवेक. हे घे पैसे आणि यश दादाला पण दे. दोघे मिळून खा. ठीक आहे? हो. चल. तुला कशाला पाहिजे ते एवढे पैसे? माझ्याकडेच पैसे जास्त आहेत. विज्ञान बाबांसाठी विचारले. हो करते. इतकी मरमर करा आणि त्याच्यात ह्याच्यासाठी काम करा. जेव्हा बघितलं तेव्हा नुसतं काम 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 एवढंच करायचं असतं. बाकी काही करायचंच नसते. घरात काम करायला कोणीच सुद्धा नाही. बाबांनी असं केलंच कसं काय? दादाच्या नावावर 50% आणि 50%. नाही नाही, हे नाही होऊन जाणार. तर 80% प्रॉपर्टी मला आणि 20% प्रॉपर्टी दादा. काहीतरी तरी फेरफार करतो. नाही नाही नाही, आपण काय करू, भाऊजींच्या नावावर 80% करू आणि आपल्या नावावर 20% करू. म्हणजे पूर्ण संशय जो आहे तो भाऊजींवर जाणार आणि सगळी प्रॉपर्टी आपल्याला भेटेल.
शिंदे याला ताब्यात घ्या. चल चल